हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? मजेत ना? मी वैशाली तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत करते माझ्या वैशाली ब्लॉग ह्या यूट्यूब चॅनलवर. आज आम्ही जात आहोत 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या पवित्र श्री क्षेत्र भीमाशंकरच्या दर्शनासाठी. आणि आमच्यासोबत आहेत आमच्या सोसायटीतील मित्रपरिवार. आम्ही सकाळी 5 वाजता जाण्यासाठी निघालो होतो. सगळ्यांची तयारी झाली आहे आणि आत्ता आम्ही जाणार आहोत भीमाशंकरला. भीमाशंकरला जाण्यासाठी सगळेजण तयार झालेले आहेत आणि आता सगळेजण बॅगा ठेवून. सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रपरिवारांना शेअर करा. आणि माझ्या वैशाली ब्लॉगवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तर आता आमची गाडी रेडी झाली आहे. आता आम्ही निघत आहोत भीमाशंकरला. भीमाशंकरला जाण्यासाठी सकाळी 5 वाजता जायचं ठरलं होतं. सर्वजण वेळेवर आले होते आणि सर्वजण आल्यानंतर आधी बॅगा गाडीमध्ये ठेवून घेतल्या आहेत आणि बॅगा ठेवून झाल्यानंतर सर्वजण आपापल्या जागेवर बसले. गाडीमध्ये बसल्यानंतर हर हर महादेवाच्या जयघोषणा करत आम्ही आमच्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे. सकाळचे वातावरण बघा किती सुंदर आहे, खूप शांतता आहे आणि पावसाचे दिवस आहेत. पण आम्ही जेव्हा जायला निघालो तेव्हा अजिबात पाऊस नव्हता. मित्रपरिवारासोबत प्रवासाला छान अशी सुरुवात झाली होती. मित्रपरिवारासोबत आपण जेव्हा प्रवास करतो तेव्हा तो फक्त प्रवास नसतो, त्या खूप छान अशा सुंदर अशा आठवणी असतात. मित्रांसोबत आपण जेव्हा प्रवासाला जातो तेव्हा ते फक्त एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जात नसतो, तर त्या खूप साऱ्या आठवणी आपण साठवत असतो. सर्वांच्या गप्पा गोष्टी सुरू होत्या आणि आमची गाडी आता घाटाच्या रस्त्याला लागली होती. घाटातनं आमची गाडी जेव्हा पुढे जात होती तेव्हा दोन्ही बाजूला आम्हाला निसर्गरम्य हिरवंगार वातावरण बघायला मिळत होतं. तुम्ही बघू शकतात मित्रांनो, किती सुंदर धुकं पडलं आहे. आजूबाजूला हिरवंगार झाडी झुडपं आणि हिरवंगार डोंगर दऱ्या आपल्याला बघायला मिळत आहेत. मी आता धबधब्यावर थांबलेलो आहोत. थोडा आता धबधब्याचा मस्त आनंद घेणार आहोत. गाडी पार्क केली आहे. आता आम्ही आधी चहा पिणार, त्यानंतर धबधब्याकडे जाणार. आता मस्त धबधब्याजवळ जाणार आहे आम्ही. आता आम्ही घाटामध्ये थांबलो होतो चहा पिण्यासाठी आणि समोरच एक सुंदर असा धबधबा देखील आहे. चहा पिलो मस्त. ऐ झाकण इकडे. चॉकलेट फ्लेवर का चाय है ना? यूज करायचं. हाँ बस बस. या चहा प्यायला. सर्वांनी घाटामध्ये गरम गरम असा चहा पिलेला आहे. चहा खरंच खूपच छान होता आणि समोर सुंदर असा धबधबा आहे, त्यामुळे सर्वांनी त्या धबधब्यासमोर उभे राहून छान असे फोटो काढून घेतले आणि पुन्हा आम्ही प्रवासाला सुरुवात केली. आम्ही जातोय आता भीमाशंकरला. ही आमच्या काकी आहे आणि ही प्राची मॅडम आहे. प्राची मॅडम हॅलो. इकडे गोपाल दादा आहे. आमच्या सर्व मित्रपरिवारासोबत पुन्हा एकदा प्रवासाला सुरुवात केली आणि जसं आम्ही घाटातनं पुढे जात होतो तसं प्रत्येक ठिकाणी डोंगर दऱ्या आणि हिरवगार वातावरण आणि तिथे प्रत्येक दृश्य खूपच सुंदर होतं, कारण की प्रत्येक ठिकाणी हिरवीगार झाडे झुडपे, हिरवागार डोंगर आणि धुकं इतकं सुंदर पडलेलं होतं मित्रांनो. ते धुकं बघून तर असं वाटत होतं ना की प्रत्येक ठिकाणी फोटो काढण्यासाठी थांबावं. आणि आता मी परत एकदा थांबणार आहोत. आता आम्ही घाटामध्ये थांबणार आहोत आणि थोडं बाहेरचा परिसर पण बघणार आहोत. तिकडे समोर परिसर बघा किती छान आहे घाटातला. आता आमच्या दादांना सांगितलंय गाडी थांबवा म्हणून. उधर आगे है ना, आगे जबरदस्त है. पानी गाड़ी के अंदर पानी जाएगा पूरा. कसं बघतो एक छोटासा मंकू. कसं
कसा बसलाय तो. आबा आपण इथे एक छोटासा बाबू आहे. मोठा मंकी आला आता. ओय, थांब 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 प्राची. प्राची सांभाळून उभी राहा. खायला दे त्याला, विचारायला काहीतरी. दादा खायला देता म्हणून तो थांबलाय. मोठं बघतोय तो. त्याचं लक्ष कुठे माहितीये का? तुम्ही घेताय छोटं लक्ष. बघा दे उसने उनको. वाव, परिसर बघा किती छान आहे, मस्त एकदम. मित्रांनो, आता आम्ही थांबलो आहोत माळशेत घाटावर. आणि माळशेत घाट बघा किती सुंदर आणि किती उंच आहे आणि खूप सारं धुकं देखील पडलेलं आहे. तर दिसत आहे, तुम्ही बघू शकतात मित्रांनो, किती उंच डोंगर बघायला मिळत आहेत आणि खूप छान असं धुकंही पडलेलं आहे. आणि समोर आम्हाला मंकी देखील बघायला मिळाले. मंकींसोबत सुद्धा आम्ही खूप सारे फोटो काढले. सुन लिया बात तेरा वाला, तेरी बात सुन ली उसने. घाटामध्ये मंकींसोबत खूप छान असे फोटो काढले आणि तिथून आम्ही उंच डोंगरावरून खूप छान असा व्ह्यू देखील बघितला. धुक्यामध्ये खूप मजा केली, फोटोही काढले आणि तिथून पुढे पुन्हा आमच्या प्रवासाला सुरुवात झाली. आणि आत्ता आमची सुरुवात झाली होती ती काका आणि मावशींच्या गप्पा गोष्टींवरून. कारण की काका त्यांच्या जुन्या आठवणी सांगत होते. त्यांचं लग्न कसं जमलं होतं, त्यांनी लग्नामध्ये किती धमाल मस्ती केली होती, त्या सर्व काही गोष्टी आमच्या चालू झाल्या होत्या. आणि गप्पा गोष्टी करत असताना आता नाश्त्याची वेळ झाली होती, म्हणून आम्ही आता पुढे नाश्त्यासाठी थांबणार होतो. नाश्त्याचा टाइम झालाय, आता मस्त आम्ही नाश्त्यासाठी थांबणार आहोत. हॉटेल आलेली आहे. आता आम्ही रस्त्याने हॉटेल बघितली होती आणि आम्ही त्या ठिकाणी आता हॉटेल जवळ थांबणार आहोत नाश्ता करण्यासाठी. सद्गुरू हॉटेलमध्ये आता आम्ही नाश्ता करणार आहोत. चला आता नाश्ता कसा काय करणार बघूया. हायवे रस्त्याच्या बाजूलाच एक सद्गुरू हॉटेल आहे आणि आम्ही त्या सद्गुरू हॉटेलमध्ये नाश्ता करण्यासाठी थांबलो होतो. आता नाश्त्यासाठी ऑर्डर द्यायची होती, म्हणून सर्वात आधी हॉटेलवाल्या दादांना विचारलं की तुमच्याकडे फेमस असं काय आहे. तर ते दादा बोलले की आमच्याकडे म्हणजे त्यांच्या हॉटेलमध्ये मिसळपाव खूप फेमस आहे आणि इथे येणारे सर्व पर्यटक तिथे मिसळपावच जास्त करून ऑर्डर करतात. आणि समोर आपल्याला बोर्डही दिसत आहे, तिथे फिरण्यासारखे कुठले कुठले पर्यटन स्थळं आहेत ते सर्व काही एका भिंतीला लावलेलं आहे. आणि दादांनी आम्हाला आता छान अशी मिसळपाव आणून दिलेली आहे. गरम गरम मस्त मिसळ, चमचमीत झणझणीत अशी मिसळ. काका टेस्ट केली का मिसळ? फीडबॅक द्या तुमचा. दुकानात सांगितलंय मिसळ चांगला लागलं पैसे. किती मिसळ किती राहिल्या? जे नाही दिलं ते पाव चमचे नव्हते. आता काय राहिले? एक मिसळ आणि यांच्यात लाडू नाही आहे. या नाश्ता करायला, गरम गरम मिसळ खायला. आम्ही सर्वांनी श्री सद्गुरू हॉटेलमध्ये मिसळपावचा नाश्ता केला. मिसळपाव खूपच टेस्टी होता आणि त्यासोबत जो बुंदीचा लाडू होता तो देखील खूपच छान होता. मित्रांनो, तुम्ही देखील या श्री सद्गुरू हॉटेलमध्ये एकदा मिसळपाव खायला नक्की या. मिसळपाव खरंच खूपच टेस्टी आणि खूपच छान आहे. नाश्ता करून झाल्यानंतर आमच्या प्रवासाला पुन्हा एकदा सुरुवात झालेली आहे. आणि आता आम्ही स्वराज संकल्पन श्रीमंत शहाजी राजे भोसले प्रवेशद्वार ह्या प्रवेशद्वारातून प्रवेश केलेला आहे. तिथून पुढे आल्यावर आम्हाला भक्तिधाम मंदिर दिसले. मंदिर आम्ही बाहेरूनच बघितले होते, पण मंदिर खरंच खूपच छान होते. आणि त्याच्या पुढे आल्यानंतर आम्हाला अजून एक मंदिर बघायला मिळाले. मित्रांनो, मंदिराची कलाकृती बघा किती सुंदर आहे आणि खूप छान असे कलर मंदिराला दिलेले आहेत. थोड्याच वेळामध्ये आम्ही आता भीमाशंकरला पोहोचणार होतो. भीमाशंकरला पोहोचायच्या आधीच आम्हाला पाऊस लागला होता. बारीक बारीक पाऊस चालू झालेला होता आणि एका बाजूला आम्हाला भीमाशंकर अभयारण्याचा बोर्डही बघायला मिळाला. आणि तिथून पुढे जायला निघालो तेव्हा बघतो तर काय खूपच ट्रॅफिक जाम झालेली होती. फोर व्हीलर जायला जागाच नव्हती. सर्व गाड्या लाईनीमध्ये उभ्या होत्या आणि खूपच ट्रॅफिक जाम झालेली होती. पाऊसही खूप जोरात चालू झालेला होता
आता हळूहळू गाड्या पुढे जायला निघाल्या होत्या आणि एका बाजूला 4 व्हीलर गाडी पार्किंगची खूप मोठी जागा होती. आता आम्ही तिकडे जाऊन गाडी पार्क करून घेतली. इकडे गाडी पार्किंगची जागा आहे. आज खूप गर्दी आहे इकडे आणि वातावरण बघा किती छान आहे. पूर्ण ढग जमिनीवर आल्यासारखं वाटतंय. सगळीकडे 4 व्हीलरच्या गाड्या लागलेल्या आहेत. खूप भक्तजण असे फॅमिली सहित आलेले आहे. या ठिकाणी आम्ही गाडी पार्किंग करून घेतलेली आहे आणि गाडी पार्क करून झाल्यानंतर आता आम्हाला मंदिराकडे जाण्यासाठी बसने प्रवास करायचा होता. आम्ही जिथे गाडी पार्क केली होती तिथून मंदिराचं अंतर कमीत कमी 2 ते 3 किलोमीटर अंतरावर होतं आणि पर्यटकांना 4 व्हीलर मंदिरापर्यंत घेऊन जाण्याची परमिशन नाही आहे. म्हणून या पुढचा प्रवास आमचा बसनेच होणार आहे. म्हणून आम्ही सर्वजण आता बसची वाट बघत आहोत आणि आता पुढचा प्रवास आमचा बसने सुरू होणार आहे. आम्ही आता बसची वाट बघत इथे थांबलेलो आहे आणि गर्दी बघा किती आहे. 2 बस आमच्याकडून सुटून गेल्या होत्या कारण की 2 बसमध्ये सुद्धा खूपच गर्दी झाली होती आणि खूप मोठी लाईन आहे. म्हणून आता आम्ही ह्या 3ऱ्या बसमध्ये बसलेलो आहोत आणि आम्हाला जिथे जागा मिळाली आम्ही त्या ठिकाणी जाऊन बसमध्ये बसलो. आम्ही ज्या ठिकाणी गाडी पार्क केली होती त्याच ठिकाणून आम्हाला भीमाशंकरकडे जाण्यासाठी बस मिळाली होती. आता आम्ही बसमध्ये बसलो होतो आणि त्या बसमध्ये बसल्यानंतर मंदिरापर्यंत आता आम्हाला फक्त 15-20 मिनिटं लागणार होती. 15-20 मिनिटांमध्ये आम्ही भीमाशंकरच्या मंदिराजवळ पोहोचणार आहोत. मला आणि माझ्या मैत्रिणीला खिडकीजवळ बसायला जागा मिळाली होती आणि बाहेर खूप जोरात पाऊस चालू झालेला होता. मंदिर जसजसं जवळ येत होतं तसा पाऊस खूप जोरात चालू झाला होता. आता आम्ही भीमाशंकरच्या मंदिराजवळ उतरलो होतो आणि उतरल्यावर आम्ही सर्वात आधी रेनकोट घालून घेतले. आता आम्ही मंदिराकडे जात आहोत. मंदिराकडे जात असताना आम्हाला दर्शनाची खूप मोठी लाईन बघायला मिळाली. आम्ही पण दर्शनाच्या लाईनीत जाऊन उभे राहिलो. मित्रांनो, भीमाशंकर ज्योतिर्लिंग हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात खेड तालुक्यातील सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये वसलेले पवित्र आणि निसर्गरम्य तीर्थक्षेत्र आहे. या ठिकाणी महाशिवरात्रीला श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी आणि कार्तिकी पौर्णिमेला दर्शनासाठी लाखो भाविक मोठ्या प्रमाणामध्ये इथे येतात. हे भगवान शिवाच्या 12 प्रमुख ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. येथील शिवलिंग जमिनालगत असून ते स्वयंभू मानले जाते. या शिवलिंगातून सतत पाण्याचा बारीक प्रवाह वाहत असतो. पौराणिक कथेनुसार असं म्हटलं जातं की भीमासूर नावाचा राक्षस देव, ऋषी आणि सामान्य जनतेवर अत्याचार करत होता. शिवभक्ताचे रक्षण करण्यासाठी भगवान शंकराने येथे अवतार घेतला आणि भीमासुराचा वध केला. त्यानंतर भगवान शिव याच ठिकाणी ज्योतिर्लिंगाच्या रूपात प्रगट झाले. त्यामुळे या स्थानाला भीमाशंकर हे नाव मिळाले. हे मंदिर सकाळी 4:30 ते रात्री 10 वाजेपर्यंत भक्तांच्या दर्शनासाठी उघडे असते. या मंदिरामध्ये महापूजा आणि सकाळी 5 वाजता काकड आरती केली जाते. मुख्य मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला भीमाशंकरच्या बस स्थानकापासून साधारण 250 पायऱ्या उतरून खाली यावे लागते. दर्शनाची लाईन खूप मोठी आहे आणि दर्शनाच्या लाईनीमधून जात असताना आम्हाला समजलंच नाही की आम्ही 250 पायऱ्या कधी उतरून मंदिरापर्यंत पोहोचलो ते. मंदिराच्या प्रत्येक पायरीवर प्रत्येक भक्ताच्या तोंडात फक्त एकच नामजप होता, हर हर महादेव, हर हर महादेव. असं म्हणतात की आपण जर महादेवाची मनोभावाने पूजा अर्चा केली तर महादेव आपल्या प्रत्येक भक्ताच्या मनोकामना पूर्ण करतात. मंदिरामध्ये फोन घेऊन जाणं अलाउड नाही आहे, म्हणून आमचे फोन बाहेरच जमा करण्यात आले होते. म्हणून आम्हाला मंदिरातला आतील शूट करता नाही आला. म्हणून मी तुम्हाला बाहेरूनच मंदिराचा कळस दाखवत आहे. आज भीमाशंकर या ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी खूपच गर्दी झालेली आहे आणि आज आम्हाला दर्शनाच्या लाईनीमध्येच कमीत कमी 4-5 तास लागले होते आणि त्यानंतर आम्हाला महादेवाचे दर्शन झालेले आहे. ज्योतिर्लिंगाचे छान असे दर्शन करून झाल्यानंतर आम्ही मंदिराच्या बाहेर आलो आहोत आणि तुम्ही बघू शकतात मित्रांनो, दर्शनासाठी किती भाविक भक्तजण आलेले आहेत. भीमाशंकर मंदिराचे दर्शन करून झाल्यानंतर आता आम्ही जात आहोत गौरनाथ मंदिराकडे.
भीमाशंकर मंदिराच्या बाजूलाच आहे गौरनाथ मंदिर, सीताराम मंदिर आणि दुर्गा माता मंदिर. हर हर महादेव. आम्हाला महादेवाचे दर्शन खरंच खूपच छान झाले होते, त्यामुळे मन खूप प्रसन्न झाले होते. आता आम्ही आलो आहोत श्रीराम मंदिरामध्ये. मंदिरात आल्यावर सर्वात आधी आम्ही श्रीरामांचे दर्शन घेतले. श्रीराम मंदिरामध्ये आल्यावर खरंच खूपच छान वाटत होतं आणि मन खूप प्रसन्न झालं होतं, कारण की ह्या एकाच मंदिरामध्ये आम्हाला राम, सीता, लक्ष्मण आणि दुर्गा मातेचेही दर्शन झाले होते, राधाकृष्णाचेही दर्शन झाले होते आणि गौरनाथांचे देखील दर्शन झाले होते. सर्व देवांचे दर्शन करून झाल्यानंतर आम्ही मंदिराच्या परिसरामध्ये आराधना करण्यासाठी बसलो होतो. मंदिराचा परिसर खूपच मोठा आहे आणि मंदिरात खूपच शांतता देखील आहे. मित्रांनो, आम्हाला भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचे दर्शन खूपच छान झाले आहे. तुम्ही कधी भीमाशंकर दर्शनाला आला आहात का? तुम्ही जर आला असाल तर तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन भक्तिमय व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हर हर महादेव. ओम नमः शिवाय.